तब्बल 2-2.5 वर्षानंतर मी गेले मावशीच्या घरी. तर नमस्कार मंडळी, मी पौर्णिमा. स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉग. तर मावशीच्या घरी मी आणि माझे आजोबा असे जाणार होतो. तर मग आजोबा बोलले की आपण जेवण वगैरे करून मस्तपैकी निवांत दुपारी जाऊयात आपण. तर म्हटलं ठीक आहे. मग मी म्हटलं की तोपर्यंत मग मी खालच्या मावशीकडे जाऊन येते. खालची मावशी म्हणजे एकदम लहान आहे ती, पण ती माझी फ्रेंड पण आहे. म्हणजे माझ्या एवढीच आहे, माझ्यापेक्षा थोडीशी लहान आहे, पण तिचं माझं खूप छान जुळतं. आणि ही माझ्या चुलत मामांची मुलगी आहे आणि मी तिला ती डान्स शिकवत होती, चिकमोत्याची माळ. मग आम्ही मस्तपैकी एन्जॉय वगैरे केला, चहा वगैरे पिलो आणि मग मी आणि आजोबा निघालो मावशीच्या गावाला जायला. त्याच्यासाठी आम्ही डायरेक्ट बोरगावला गेलो होतो. तिथून मग माझ्या मावशीचा मुलगा आम्हाला घेण्यासाठी येणार होता. तर मग आम्ही दोघंजण त्याचीच वाट बघत बसलो होतो की तो कधी येईल ते. आणि मी मावशीच्या गावाला 2 वर्ष झाले गेलीच नव्हती. मी जेव्हा पुण्याला जॉबला लागले होते ना, मला माहिती होतं की आता मला लवकर कोणाच्या इकडे जायला मिळणार नाही आहे राहण्यासाठी. तर मग मी म्हटलं की जॉबला जायच्या आधी मग मावशीकडे मी जाऊन येईल. तर मग जॉबला जॉईन व्हायच्या आधी मग मावशीकडे मी जाऊन राहून आली होती 2-3 दिवस. त्याच्यानंतर मी आत्ता निघाली आहे 2-3 वर्षांनंतर. तर चला, तर ही आहे माझी गोड, छान, सुंदर माझी मावशी आणि ही आहे आमचं माकड मावशीची मुलगी. जेव्हा ती हा व्लॉग बघेल तेव्हा मला इतकं हाणेल ना ती. असो, त्यानंतर मावशीने मला खूप छान असा चहा केला आणि मग आम्ही चहा पिलो. मग मावशी मला म्हणाली की चल तुला तुझी रूम दाखवते. मग मी रूममध्ये गेले. तर मग ही होती 4 दिवसांसाठी माझी रूम. 4 नाही, 1 वीकसाठी तरी आहे ही माझी रूम. मस्तपैकी बुरिया बिस्तरा ठेवला आणि फ्रेश झाले मी. त्याच्यानंतर मावशी मी आली म्हटल्यानंतर मग भजी वगैरे करत होती. मस्तपैकी रात्रीचा बेत होता. त्यानंतर आम्ही मग पान खाल्लं. चला भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.